मित्र हो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत डिग्री. डिग्रीमध्ये आपल्याला काय बघायचंय? तर कंपॅरेटिव्ह डिग्री मधलं वाक्य. कोणत्या डिग्रीतलं वाक्य? कंपॅरेटिव्ह. COMPARATIVE कंपॅरेटिव्ह डिग्री. DEGREE. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य आपल्याला बदलायचं ते पॉझिटिव्ह डिग्री. POSITIVE पॉझिटिव्ह डिग्री. लिहून घ्या बरं हे. आपण आता सविस्तर पहिलं नाम जे आहे ते एकच नाम आहे आणि दुसरं जे नाम आहे ते एकच नाम आहे. म्हणजे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचंय एका नामाची तुलना जर दुसऱ्या एकाच नामाशी असेल तर त्या वाक्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीतून पॉझिटिव्ह डिग्रीत, बघा हे कंपॅरेटिव्ह डिग्रीतून पॉझिटिव्ह डिग्रीत वाक्य कसं बदलायचं ते आपण बघूया. मित्रांनो, आता आपण इथं काय केलंय, राम हे पहिलं नाम असं याला लिहिलंय आणि रोहित हे दुसरं नाम आहे. तर अगोदर काय करू, आपण नियम बघू आणि त्याच्यानंतर ते वाक्य बदलू. कंपॅरेटिव्ह डिग्रीतून पॉझिटिव्ह डिग्रीत वाक्य बदलण्याचे नियम. कधी? एका नामाची तुलना फक्त आणि फक्त दुसऱ्या एकाच नामाशी असेल तर त्यावेळेला कसं वाक्य बदलायचं ते आपण बघतोय. पहिला नियम आहे 1. दुसरे नाम सुरुवातीस घ्यावे. काय करायचं? दुसरे नाम सुरुवातीस घ्यावे. लिहा. दुसरे नाम कुठं घ्यायचं? सुरुवातीला घ्यायचं. दुसरे नाम सुरुवातीस घ्यावे. म्हणजे रोहित हे दुसरं नाम आहे ते सुरुवातीला घ्यायचं. त्याच्यानंतर दुसरा नियम 2. त्याच्यानंतर काय करायचं? सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. त्याच्यानंतर काय करायचं? सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद. त्याच्यानंतर काय करायचं? सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. अक्षर नीट काढा. अक्षरावर रेषा द्या. तिसरा नियम. तिसरा नाही. आणि आता याच्यानंतर बघा, जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसलं तर काय करायचं? जर वाक्यात सहाय्यकारी लिहून घ्या. तर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काळानुसार, म्हणजे वाक्यात वर्तमान काळ किंवा भूतकाळ, साधा वर्तमान काळ किंवा साधा भूतकाळ, काळानुसार डू किंवा डज किंवा डिड घ्यावे. याच्यापैकी एक घ्यायचं. ओके. आणि जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असलं तर काही प्रश्नच नाही. तिसरा नियम. त्याच्यानंतर काय करायचं? सहाय्यकारी क्रियापद घेतल्यावर विशेषण नाही. त्याच्यानंतर वाक्य जर होकारार्थी असेल तर काय करायचं? त्याच्यानंतर वाक्य
होकारार्थी. त्याच्यानंतर काय करायचं? वाक्य होकारार्थी असेल. त्याच्यानंतर काय करायचं? वाक्य होकारार्थी असेल तर सहाय्यकारी क्रियापदाला सहाय्यकारी क्रियापदाला सहाय्यकारी क्रियापदाला एन, टी जोडावे. जर वाक्य नकारार्थी असेल तर वाक्य जर नकारार्थी असलं म्हणजे अन्यथा जोडू नये. अन्यथा जोडू नये. अन्यथा जोडू नये. चौथा नियम म्हणजे वाक्य होकारार्थी असलं तर उत्तर नकारार्थी होईल आणि वाक्य जर नकारार्थी असलं तर उत्तर होकारार्थी होईल. त्याच्यानंतर नियम त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर विशेषणाचे. त्याच्यानंतर काय करायचं? विशेषणाचे. त्याच्यानंतर विशेषणाचे पहिले रूप घेऊन त्याच्यानंतर काय करायचं? विशेषणाचे पहिले रूप घेऊन त्याच्या दोन्ही बाजूस लिहा. त्याच्या दोन्ही बाजूस ॲज हा शब्द घ्यावा. ॲज हा शब्द घ्यावा. कळालं? आणि शेवटचा नियम आहे 5वा. शेवटी पहिले नाम घ्यावे. पहिले नाम घ्यावे. त्याच्यानंतर काय करायचं? पहिले नाम घ्यावे. आता घ्या रचना. आता त्याची रचना घ्या. स्ट्रक्चर घ्या. STRUCTURE. स्ट्रक्चर. सुरुवातीला काय घ्यायचं स्ट्रक्चरमध्ये? दुसरे नाम. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद. त्याच्यानंतर काय करायचं? सहाय्यकारी क्रियापद. आणि वाक्य जर होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं आणि नकारार्थी असेल तर होकारार्थी. म्हणजे नॉट असेल तर नॉट घेऊ नये आणि नॉट नसेल तर नॉट घ्यावे. त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर ॲज घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं? ॲज घेतल्यावर विशेषणाचं पहिलं रूप. विशेषण एक घेतलं. विशेषण एक. त्याच्यानंतर ॲज. विशेषणाच्या दोन्ही बाजूला ॲज झालं आणि मग काय करायचं? शेवटी पहिले नाम. काय करायचं? पहिलं नाम घ्यायचं. याला बॉर्डर करा. ह्याला
वर्गामध्ये एका पट्टीवर रचना लिहा आणि लिहून काढा. ओके. तर आपण आता काय करू, ह्या वर जे आपण वाक्य लिहिलंय त्या वाक्याचं उत्तर लिहू या नियमाप्रमाणे. हा इथला भाग काय करू, आपण कट करून घेऊ. तोपर्यंत तुम्ही खाली वाक्य लिहून घ्या, मी तोपर्यंत कट करतो. लिहिलं का वाक्य? आता आपण इथं त्याचं उत्तर लिहू. सुरुवातीला काय करायचं, दुसरं नाम घ्यायचं. कोणतंही दुसरं नाम? रोहित. कोणतंही दुसरं नाम? रोहित घ्या सुरुवातीला. मार्जिन मध्ये काय करायचं, AN यस, त्याच्या खाली एक रेष ओढायची. हा कितवं वाक्य? 1 नंबर द्या वाक्याला. मग पहिलं नाम सुरुवातीला घ्यायचं, रोहित घ्या. पुन्हा काय करायचं, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. कोणतंही सहाय्यकारी क्रियापद? इज, जशाला तसं. आता लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे, वाक्यात नॉट आहे का? नाही. मग काय करायचं, हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे या सहाय्यकारी क्रियापदाला जोडून N, T घ्यायचं. घेतलं. रोहित इज नॉट किंवा इजंट. आता त्याच्यानंतर काय करायचं, हे जे विशेषण आहे त्याचं पहिलं रूप घ्यायचंय, पण त्याच्या अगोदर ॲज, आणि त्याच्यानंतर ॲज, म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूला काय करायचंय, ॲज हा शब्द घ्यायचा आहे. आणि शेवटी वाक्यात आलेलं जे पहिलं नाम आहे ते शेवटी राम. अशा पद्धतीनं आपण डिग्रीची वाक्य बघितलेली आहेत. ओके. आता आपण याच्यावर आधारित सराव घेऊया. चला तर मग दुसरं वाक्य बघूया. वाक्य लिहून घ्या. दुसरं, धिस रिव्हर इज ॲज डीप ॲज दॅट वन. धिस रिव्हर इज ॲज डीप, DEEP, डीप ॲज दॅट वन. आता याचं मार्जिन मध्ये उत्तर म्हणून असं लिहा, AN यस. लाल पेनने वाक्य लिहा आणि निळ्या पेनने उत्तर. आता इथं हे दॅट वन पहिलं नाम, दुसरं नाम, आणि धिस रिव्हर हे पहिलं. सुरुवातीला काय करायचं, दुसरं नाम घ्यायचं, दॅट वन, THAT, दॅट वन. सहाय्यकारी क्रियापद इज. नॉट जोडायचं का? जोडायचं. त्याच्यानंतर काय करायचं, आता इथं पहिलं रूप आहे तर याचं काय करायचं, दुसरं रूप घ्यायचं, डिप्पर. आपल्याला नियम DEEPER, डिपर. आता त्याच्यानंतर आता इथे ॲज या शब्द निघून जाईल, हे निघून जाईल, हे निघून जाईल. आणि कंपॅरेटिव्ह डिग्री कोणता शब्द असतो, दॅन, THAN, दॅन. दॅन झाल्यावर काय करायचं, पहिलं नाम धिस रिव्हर, THIS, धिस रिव्हर, RIR. इथं आपण जे इज लिहिलंय, इज आणि नॉट इजंट, तर आपण इथं इज नॉट असं लिहिलं तरी चालतंय. इज अंतर सोडून इज आणि असं नॉट अंतर सोडून लिहिलं तरी चालतं. इजंट, इज नॉट. दुसरं वाक्य घेऊ. घ्या लिहून हे वाक्य. द ॲमेझॉन इज वन ऑफ द मोस्ट बायोडायव्हर्स रेन फॉरेस्ट ऑन अर्थ. झालं लिहून, लिहून घ्या लवकर लवकर. द ॲमेझॉन नदीचं नाव आहे. नदीच्या नावापूर्वी द वापरतात म्हणून इथं द वापरलेलं आहे. इज वन ऑफ द मोस्ट बायोडायव्हर्स रेन फॉरेस्ट ऑन द अर्थ. झालं का लिहून?
अरे झालं का नाही लिहून? हो तरी म्हणा झालं असलं तर. हा झालं. मार्जिन मध्ये काय करायचं? एन एस लिहून काढायचं. ए एन एस. कोणती डिग्री ह्या वाक्यात? सुपरलेटिव्ह. मग सुपरलेटिव्ह डिग्री जर दिलेल्या वाक्यात असेल तर त्याचे 3 भाग करायचे. कसे? क्रियापदापर्यंत 1, विशेषणापर्यंत 2 आणि उरलेला शेवटपर्यंत 3. हे वाक्य कोणत्या डिग्रीत आहे? सुपरलेटिव्ह. या वाक्याचा अगोदर आपण बदलू कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य. सुरुवातीला काय करायचं? क्रियापदापर्यंत जशा तसं लिहा मग. द ॲमेझॉन, AMAZON, ॲमेझॉन इज. वन ऑफ द शब्द लिहितात का रे? नाहीत लिहित. मग हे शब्द लिहायचे नाही. आता विशेषणाचं काय करायचं? दुसरं रूप घ्यायचं. मोस्ट बायोडायव्हर्स असल्यावर काय करायचं? मोर बायोडायव्हर्स. BIODIVERSE. मोर डायव्हर्स. आणि आता इथं दुसरा भाग आणि तिसरा भाग याच्यामध्ये काही शब्द लिहावे लागतात. कोणते शब्द लिहायचे? बरोबर. देन मेनी अदर का एनी अदर रे? बरोबर. देन मेनी अदर. हे शब्द घ्यायचे. दॅन मेनी अदर. त्याच्यानंतर तिसरा भाग रेन फॉरेस्ट. RAINFORESTS. रेन फॉरेस्ट. रेन फॉरेस्ट लिहिलं. त्याच्यानंतर काय करायचं? पूर्ण लिहून काढायचं. रेन फॉरेस्ट ऑन अर्थ. EARTH. फुल स्टॉप. कोणती डिग्री रे या वाक्यामध्ये? कंपॅरेटिव्ह डिग्री. म्हणून कंसामध्ये आपण इथं CD लिहिलं. आता या वाक्याची डिग्री बदलायची आपल्याला. पॉझिटिव्ह डिग्री. मग वन ऑफ द शब्द वाक्यात असल्यावर पॉझिटिव्ह डिग्रीत वाक्य बदलत असताना कोणते शब्द घ्यावे सुरुवातीला? बरोबर. व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू शब्द घेतल्यावर काय करायचं? विशेषणानंतर आलेले शब्द कोणते आहेत? रेन फॉरेस्ट ऑन अर्थ घ्या. RAIN रेन. FOREST रेन फॉरेस्ट ऑन अर्थ. EARTH अर्थ. त्याच्यानंतर काय करायचं रे? काय करायचं? विशेषण नाही. याच्यानंतर काय करायचं? हे जे क्रियापद आलेलं आहे त्या क्रियापदाचं अनेकवचनी रूप घ्यायचं. इजचं अनेकवचन आर. त्याच्यानंतर काय करायचं? विशेषणाचं पहिलं रूप घेऊन त्याच्या दोन्ही बाजूस ॲज शब्द. आता हे इथं विशेषणाचं तिसरं रूप आहे मोस्ट डायव्हर्स. तर काय करायचं? फक्त डायव्हर्स घ्यायचं. बायोडायव्हर्स आणि त्याच्या दोन्ही बाजूला ॲज. BIO बायो. DIVERSE. त्याच्यानंतर ॲज आणि त्याच्या अगोदर ॲज. आणि शेवटी काय करायचं? करता. द ॲमेझॉन. फुल स्टॉप. कोणत्या ह्या वाक्यात डिग्री? पॉझिटिव्ह डिग्री. बरोबर. तिसरं वाक्य घ्या. 3 नंबर.
धिस इज द धिस इज द डीपेस्ट DEEPEST डीपेस्ट region REGION डीपेस्ट रिजन नाही, डीपेस्ट रिजन नाही, काय करायचं लेक घ्यायचं, लेक डीपेस्ट लेक इन द रिजन REGION कोणतं वाक्य ह्या डिग्रीमध्ये सुपरलेटिव्ह डिग्री या वाक्यामध्ये क्रियापदापर्यंत पहिला भाग, क्रियापदापर्यंत पहिला, विशेषणापर्यंत दुसरा आणि उरलेला तिसरा. आणि या वाक्याचं रूपांतर कोणत्या वाक्यात करायचं आता आपल्याला? पहिल्यांदा आपण करूया कंपॅरेटिव्ह डिग्रीत. मग घ्या ANS. सुरुवातीला काय करायचं रे? काय करायचं? क्रियापदापर्यंत जशास तसे घ्यावे. घ्या धिस इज, घेतलं. द घ्यायचं का आता कंपॅरेटिव्ह डिग्रीत? नाही. डीपेस्टचं दुसरं रूप डिप्पर, DEEPER डिप्पर. त्याच्यानंतर कोणते शब्द घ्यायचे? दॅन मेनी अदर घ्यायचे का? नाही. दॅन एनी अदर. आणि याच्यानंतर लेक इन द रिजन, LAKE लेक इन द रिजन REGION रिजन. कोणती डिग्री या वाक्यामध्ये? CD. कोणती? CD. आता कोणत्या डिग्रीत वाक्य बदलायचं आहे? कोणत्या? कंपॅरेटिव्ह झालं. आता कोणत्या डिग्रीत? पॉझिटिव्ह. मग कसं होईल ते वाक्य? सुरुवातीला नो अदर घ्या. वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने करा. नो अदर, OTHER, नो अदर. तिसरा भाग त्याच्यानंतर घ्या लेक इन द रिजन, LAKE लेक इन द रिजन REGION रिजन. लिहून घ्या वहीमध्ये, लिहून घ्या. चला लिहून घ्या पटापटा. रिजन. त्याच्यानंतर काय करायचं? ॲज, विशेषणाचं पहिलं रूप डीप. नाही राहिलं काहीतरी. काय राहिलं? क्रियापद घ्यायचं. क्रियापद रिजन इज. त्याच्यानंतर विशेषणाचं पहिलं रूप, त्याच्या दोन्ही बाजूला ॲज शब्द, DEEP डीप. ॲज धिस, THIS धिस. आलं का असं उत्तर? आणि या वाक्यामध्ये कोणती डिग्री आता सांगा? कोणती डिग्री? PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. कळालं? समजलं? चलो ओके, ठीक आहे. पुढचं वाक्य घ्या आता. किती नंबरचं? 4. या वही आणि लिहा वहीमध्ये. द लिहा. द स्वर्ण, SWORD sword is mightier, MIGHTIER mightier than mighty. The sword is, इथं नॉट घ्यायचं राहिलं, इथं नॉट घ्यायचं. इज, द स्वord is not as
mighty, mightier, mightier than the pen. कोणती डिग्री या वाक्यामध्ये? या वाक्यात आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. मग याची पॉझिटिव्ह डिग्री कशी होईल? मार्जिन मध्ये लिहा ANS. त्याचं उत्तर कसं होईल मग? द पेन इज नॉट येईल का? नाही येणार. द पेन इज, त्या वाक्याला याच काढून टाका, याच चुकीचं झालं इथं. द पेन इज ॲज mighty, MIGHTY, as mighty as the sword, SWORD. आता लिहून घ्या हे वाक्य. कोणते वाक्य लिहून घेणार? हे वाक्य लिहून घ्या. पॉझिटिव्ह डिग्री टू कंपॅरेटिव्ह डिग्री. या ठिकाणी एका नामाची तुलना एकाच नामाशी आलेली आहे. लिहून घ्या सावकाश. राम इज ॲज टॉल ॲज सॅम. त्याचं उत्तर श्याम इज नॉट टॉलर दॅन राम. सावकाश लिहून घ्या. घ्या लिहून. त्याच्यानंतर पुढचं लिहा. 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 4 नंबर पर्यंत लिहून घ्या. पाच नंबर पर्यंत लिहून घ्या. खाली. त्याच्यानंतर आता 6, 6, 7, 8. झाले का लिहून? हा, आता याच्यानंतर 10वं वाक्य घ्या. झालं? 20 वाक्य लिहून घेणार आहात तुम्ही. या 11 नंबर. झाले? घ्या. त्याच्यानंतर पुढे घ्या. 17, 18, 19, 20. जे हुशार मुलं आहेत त्यांनी काय करा, फक्त वाक्य लिहून घ्या आणि त्याचं उत्तर नंतर लिहा. ज्यांना उत्तर जमत नाही त्यांनी उत्तर लगेच लिहा.
आता हे आपण बघितले वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीचे, म्हणजे जे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य आहेत आणि त्यांना आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बदललेलं आहे. झालं का इथपर्यंत? आता पुढचा मुद्दा लिहा. सुपरलेटिव्ह डिग्री वन ऑफ द असलेले, म्हणजे वाक्यात कोणता शब्द वन ऑफ द असलेले ते घ्या. विथ वन ऑफ द. टू कंपॅरेटिव्ह डिग्री अँड पॉझिटिव्ह डिग्री. हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य कोणत्या, हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे, त्याचं आपण बदललं पॉझिटिव्ह डिग्री पुढं लिहा, आणि कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्री. घ्या. त्याच्यानंतर दुसरं घ्या. आता पुढचं वाक्य घ्या. मुंबई. आणि हा शब्द आहे तो पुढं लिहून काढायचा इकडं. कंपॅरेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री पुढं घ्यायचे शब्द. पुढचं वाक्य घ्या. चालू आहे रेकॉर्डिंग. हा, आता हे चौथं वाक्य लिहून घ्या. कंसात पुढं लिहा बरं का. त्याचं नाव कुठं लिहून काढायचं? पुढं. घ्या. पाचवं वाक्य घ्या. त्याच्यानंतर सहावं वाक्य घ्या. सहावं झालं. घ्या 7 नंबर. सात नंबरचं झालं. चला त्याच्यानंतर 8 नंबर घ्या. चला 9 नंबरचं घ्या. कंसामध्ये लिहून काढा. हे त्या बदललेल्या डिग्रीचं कुठं घ्यायचं? शेवटी घ्यायचं नाव. 10 नंबरचं वाक्य घ्या आता. झाले का 10? हे झाले वन ऑफ द असलेले. आता वन ऑफ द नसलेले वाक्य लिहून काढायचे आहेत. लिहा. वरचा भाग लिहा अगोदर. हा सुपरलेटिव्ह डिग्री विदाउट वन ऑफ द टू कंपॅरेटिव्ह डिग्री अँड पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य बदलायचं आहे.
त्यानंतर घ्या दुसरं वाक्य. झालं. तर घ्या तिसरं वाक्य. झालं का? घ्या लिहा चौथं. घ्या पाचवं वाक्य घ्या. घ्या सहावं. घ्या सातवं वाक्य. अवकाश. अक्षर चांगलं काढा. घ्या 8 नंबरचं. घ्या 9वं वाक्य घ्या. आता शेवटचं 10वं वाक्य घ्या. काय खायचं? जेजू आली होती ती केक खायचा का? झाले का असे वाक्य लिहून? तर अशा पद्धतीने डिग्रीमध्ये आपल्याला वाक्य येऊ शकतात. ओके. धन्यवाद.